लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सीझर झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उपजिल्हा रुग्णालयात राडा। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप। पुसद स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या एका 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी राडा केला। शहर पोलिसात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे। भाग्यश्री प्रदीप धाईसकर, वय वर्ष 21, राहणार सावरगाव गोरे, तालुका पुसद असं मृत बाळंतिणीचं नाव आहे। भाग्यश्री पहिल्या बाळंतपणासाठी 18 मार्च रोजी दुपारी 4 वाजता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मिनल भेलोंडे पवार यांनी सीझर केलं होतं। त्यावेळी बाळ व बाळंतीण सुखरूप होती। भाग्यश्रीला पहिली मुलगी झाल्याने नातेवाईकही आनंदी होते, परंतु रात्री उशिरा भाग्यश्रीची तब्येत बिघडली। तिला अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने खासगी दवाखान्यात शिफ्ट करण्यात आलं। तेथे डॉक्टरांनी भाग्यश्री धाईसकर ही महिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचे सीझर करण्यात आले। त्यावेळी बाळ व बाळंतीण सुखरूप होती। शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रात्री 4 वाजण्याच्या सुमारास भाग्यश्रीची प्राणज्योत मावळली। तिचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला, मात्र भाग्यश्रीच्या मृत्यूला डॉक्टरच कारणीभूत असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात राडा केला। डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने रुग्णालय व पोलीस प्रशासनासमोर एक मोठा पेच निर्माण झाल्याचं दृश्य समोर आलं आहे। काही लोकांना की त्यांना डॉक्टरांना किंवा सिस्टर लोकांना फोर्स करतात, सर 1000 रुपये घेऊन घ्या, लवकर डिलिव्हर करून द्या, इंजेक्शन देऊन द्या, लवकर डिलिव्हर करून द्या, अशा घटना आपल्या इथं राहतात। तर याच्यामध्ये लोकांनी पण खूप सावध राहायला पाहिजे। लोकांनी पण समोर लोकांना हे नाही करायला पाहिजे। म्हणत नाही पैसे घेतले नाही आहे असं नाही म्हणताय मी। जर घेतले असतील तर नातेवाईकांचे जर त्यांच्यावर आरोप असेल तर त्याच्यावर चौकशी करायलाच आम्ही करणारच, याच्यात काही वाद नाही आहे। हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, कोणालाही 1 रुपया घेण्याचा याच्यामध्ये अधिकार नाही आहे। जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमधून मेडिकेअर हॉस्पिटलला पेशंट रेफर झाला आणि तिथून सुद्धा पैसे घेण्यात आले, बरोबर आहे की नाही? तर ही कोणती प्रणाली आहे की तुम्ही इथून तिकडे रेफर करता आणि तिथे सुद्धा त्याला आर्थिक गंडवणूक केली जाते? या गोष्टीमध्ये सगळं पेशंटच्या नातेवाईकाला सांगण्यात आलं होतं। तुमचं काही असं कर्तव्य नाही का की तुम्ही असं लेटर पाठवलं पाहिजे की बाबा याकडून कमीत कमी जेवढे पैसे घेता येईल, कारण की या गव्हर्नमेंट हॉस्पिटल ते आलेलं आहे, अशी कोणती शासनाची सुविधा वगैरे नाही का? किंवा तुम्ही काही प्रयत्न करू शकत नाही का त्या पद्धतीचे? तुम्ही तिथं उपस्थित होते, तुम्ही तिथं म्हणू शकले असते ना की बाबा हा सरकारी हॉस्पिटलला आलेला, सरकारी हॉस्पिटल आलेला पेशंट आहे, काही ना काहीतरी कंजेक्शन जे काही देता येईल, कमी जास्त करता येईल आणि जेवढं काही याला रिलीफ देता येईल पेशंटना, अशा प्रकारचा तुम्ही प्रयत्न केले का? त्याच्यामध्ये काय राहते, प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या अधिकारमध्ये येतच नाही। आपण त्यांना बोलू शकतो फक्त की बा तुम्ही एवढे पैसे घ्या किंवा कमी घ्या, एवढंच बोलू शकतो आपण, पण ते आता हे त्यांच्याकडे राहतात। तुमचे जे सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आहेत, खाजगी प्रॅक्टिस करतात हो, आणि इथल्या पेशंटला तिथं रेफर करा डायरेक्टली, खाजगी प्रॅक्टिस करता येते का? काय कारवाई करणार? हे योग्य नाहीच आहे। कारवाई काय? गव्हर्नमेंटचा पेशंट तुम्ही प्रायव्हेटला घेऊन जाऊ शकत नाही। इथले डॉक्टर सांगतात की त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जा, प्रायव्हेटला। त्यावेळेस पेशंटच्या नातेवाईकांनी अधीक्षकाला किंवा कोणाला तरी कळवायला पाहिजे की सर असं असं होत आहे, याबद्दल आम्हाला असं सांगण्यात आलं आहे। सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या या सरकारी हॉस्पिटलमधले किती डॉक्टरचे खाजगी दवाखाने आपल्या दवाखान्यामध्ये ऑफिशियल असं कोणाचाच दवाखाना नाही आहे की त्याच्या नावावर रजिस्टर आहे। ओके, प्रायव्हेट हॉस्पिटल जे राहतात, जे कोणीतरी असेल तर त्यांच्या त्या नावावरती हॉस्पिटल नाही राहत। ते बॉम्बे नर्सिंग ऍक्ट त्यांच्या नावावरती राहत नाही, ते एम्प्लॉय म्हणून तिथे काम करतात। असं चालते का सर? एम्प्लॉय म्हणून चालते का असं? एक मिनिट सर, आपल्या दवाखान्यामध्ये ड्युटी किती ते किती आहे आणि आपण किती ते किती राहता? आपल्या दवाखान्यामध्ये तुमची ड्युटी 24 तास तुमची ड्युटी किती तास राहता? बाकीच्या डॉक्टरचे बाकीच्या डॉक्टरांचे कसं असते, आपल्यामध्ये आयपीडी आणि ओपीडी असे 2 सेक्शन आहेत। ओपीडी मध्ये सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत ओपीडी चालते आणि 4 ते 6 पर्यंत संध्याकाळची ओपीडी चालते, आणि जो ऑनकॉल डॉक्टर राहतो तो 24 आवर्स आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल राहतो। जर तुम्ही सर येऊन चौकशी केली तर तुमचा जो डॉक्टर आहे तो 8:30 ची तुम्ही ड्युटीमध्ये 10 वाजता 11 वाजता येतो, ही रियालिटी आहे तुमच्या सरकारी दवाखान्यात। खरी गोष्ट आहे। तुमच्या ऑप्शनटी लावा पाहिजे। मग त्यांना कसं करता? त्याच्यामध्ये धरमशी मॅडम वगैरे XYZ सगळे कॉन्सेप्ट नाही, कोणतेच तुमचे
हा, तर मग तुम्ही आतापर्यंत एक लिगल ऍक्शन का नाही घेतली? तुम्हाला सर्व माहित असून हे दुसरं प्रकरण घडलेलं असून त्या 4 दिवसामध्ये हे दुसरं प्रकरण समोर आलं. पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने लक्ष देऊन अगदी 2 दिवसामध्ये त्यामध्ये आहे ना तुम्ही काही ना काही कारवाई केली पाहिजे होती. आता 4था दिवस आला त्याच्यामध्ये आणि दुसरी घटना ही तुमच्या समोर आली. कारवाईसाठी आपण यवतमाळला लेटर पाठवलेलं आहे. काय पाठवलं? मार्गदर्शन आपल्याला त्यामध्ये काय आहे की? त्यामध्ये असं आहे की जे आपल्याला पत्रकार बंधूंनी आपल्याला कंप्लेंट केलेली आहे हा. कंप्लेंट आपण त्यांना पाठवलेली आहे की अशी कंप्लेंट पत्रकार बंधूंनी आपल्याला केली आहे की पैशाची तुमच्या मागणी मार्फत काय करण्यात आलं? दिनांक 18/3/2024 सावरगाव गोरे पोस्ट खंडाळा हद्दीमध्ये हा गाव येतो. त्या गावातील भाग्यश्री प्रदीप दहिसकर व 21 वर्ष ही प्रेग्नंट असलेली डिलिव्हरी होण्याकरिता शासकीय रुग्णालय पुसद येथे भरती करण्यात आले होते. तिचं सिझर करण्यात आलेलं आहे. सिझरच्या दरम्यान कुठली तरी अतिशय रक्तस्राव झाल्याने ती कालांतराने मरण पावलेली आहे. याच्यामध्ये तिच्या घरच्या लोकांनी तिच्या नातेवाईकांनी एलिगेशन केले आहे की डॉक्टर बेलांडे यांनी तिची ट्रीटमेंट केलेली आहे, डिलिव्हरी केलेली आहे. डिलिव्हरी दरम्यान तिच्याकडून कुठली तरी नस कापल्या गेली असेल, त्यामुळे अतिशय रक्तस्राव झाल्याने ती मरण पावली आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणाने मरण पावल्यामुळे असं माझ्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. सदर तक्रार अर्जाची आता आम्ही सुरुवातीला आम्ही मार्ग दाखल केलेला आहे आणि प्रेत पोस्टमॉर्टम करण्याकरता तिच्या नातेवाईकांनी एलिगेशन केल्यामुळे सदरचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय आणि सरकारी रुग्णालय यवतमाळ इथे पाठवण्यात आहे. इथून रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आम्ही पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्या अर्जावर सविस्तर नातेवाईकाचे, डॉक्टरचे आणि त्यातून भरती पूर्ण करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सखोल कागदपत्र प्राप्त करून सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशी अंती जो काही जर यांच्यावर निष्काळजीपणा झाली सिद्ध होत असेल तर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, पुढील कारवाई होईल. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.